आज नाश्त्याला ढोकळा आणि ह्याच्यावर थोडीशी काल नॉनव्हेजचा रस्सा राहिला होता, ते रस्सा टाकून चपाती केली, टाकायचं नाही म्हणून. आणि ह्यो क्रियास बघा कसं किवचून करून ठेवलंय, गोंधळ किती करू लागला बघ. काय झालं धरायला तिथं काय ते तोंडून खातीत का कानान का डोळ्यात घालते, डोळ्यात ते गेला तिथं हे खुश का डोळ्यात. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. आज ब्लॉग तर मी सुरुवात केलेला आहे. सुरुवातीलाच तुम्हाला ढोकळा ते केलेलं नाश्त्याला केलेलं आहे माझ्या. तर मी नाश्ता करतो आहे, खूप दिवसांनी मी पण ब्लॉगमध्ये येतो आहे. आणि आता काही कारणामुळं, आता ते वैयक्तिक कारणं आहे, ती काही कारणामुळं ना मित्रांनो डेलीचं ब्लॉग पण टाकता येईना. आणि इतकं मी तर स्वतः तर खूप बिझी झालो आहे. आणि मी बिझी असल्यामुळं ना दीपूला पण थोडंसं क्रियांश खूप त्रास देऊ लागला. जसं तो त्याला समजू लागला ना, तो एवढं खोडकरपणा करू लागला आहे. तर त्यामुळं ना तिलाही जास्त असं व्लॉग वगैरे शूट करता येईना, म्हणून डेलीचं व्लॉग पण येणार. प्रयत्न करणार आहे आम्ही आता डेली व्लॉग टाकायचा. तर काहीतरी कॉन्टेंट असायला पाहिजे असं म्हणते, पण व्लॉगला कुठलं कॉन्टेंट नसतं, डेली लाईफस्टाईल सांगू शकतो माहिती. तर बघू आजच्यापासून ट्राय करायला बघतोय. तर कारण मला तर वेळच भेटत नाही. मला वेळ भेटला तर मग ते गोष्ट वेगळं झालं असता. बघू काय कसं होतं अजून. दीपू कसं ॲडजस्ट करते, माझ्या हातून केवढं ॲडजस्ट होतं तेवढं मी बघतो कसं तरी. कारण ब्लॉग झाल्यानंतर एडिटिंगला पण वेळ लागतो नाही का, ते पण करावं लागतं. सगळं करून थोडंसं उशीर होतोच. यान तसलं क्रियांचं एवढं असं खोडकरपणा अजून ते पण त्याला भरपूर त्रास देऊ लागला क्रिया असतात. सोडा त्याला काय बोलता पण येत नाही, लहानपणी त्रास देणारच तो, आगाऊपणा खोडकरपणा करणारच कुठलेही असू दे. चला दीपू, तू नाश्ता करणार आहे का मी करून घेऊ? मी करू, कारण मला उशीर झालाय. करू ना? ठीक आहे, मी करून घेतो. मग तिनं तिचं नाश्ता सुरू करताना तिनं पण तुझं थोडंसं ब्लॉग येईल तिनं बघू. मी तिनं बघताना मी आता ना माझा नाश्ता करून मी निघणार बसली. आता मी पण थोडंसं खाऊन घेणार आहे. क्रियांश काही खाईना, त्याला झाली आहे सर्दी. आमचं संपलं आता, ते चाललेत अगर त्याला झाली आहे सर्दी. त्याला काही चव लागत नसेल, टेस्ट लागत नसेल, त्यामुळं तो तर खाईना. सर्दी झाल्यावर सगळं टेस्ट लागतं. हे कुठलं ना, हे सर्दी झालं पण टेस्ट लागत नाही. मधूनच काय पण घेते नाही ना पिलो. काय आलं म्यावाला? कुठं आलं म्याव? म्यावाला माझा ड्रेस धरा. नाही खात, नसेल खात तर मी त्याचं खाऊ घालते त्याला. जरा आज ताप आल्यानंतर चव लागत नाही, तोंड कडवट पडतं, सर्दीमुळं पण होतं. उगीच होतं. काय पण सर्दीमुळं पण होतं नसतं. सर्दीमुळे काय होत, चव लागत नाही मला. हे कुठलं वाटलं नाही. दूध वगैरे नको ना आज. पेढा दिले तेच नसेल माझं खायला. दिल का नाही वाटलं होतं मला पेढा. पप्पा मागायचं एवढं काय त्याला, जीवन का नाही काय. तू अलीकडे एवढा का गोड खातोय रे? हा, अलीकडे एवढं का गोड करायला लागला? तो आधी गोड खात नव्हता. का खायला लागला इतकं गोड तो? तुला गोड आवडतं? फक्त गोड चाललंय तुझं. गोड खायचं पाहिजे तिथं. कोणी शिकवलं तुला गोड खायचं? पप्पा. मम्मा.
मम्मा हा खरं बोलतोय म्हटलं लेकरू. पप्पा शिकवले क्रियांश, पप्पा. आहे ना मम्मा राईट. गोड मला नाही. गोड तुलाच आवडतंय, तुझी खोटं बोलू नको. आवडतंय गोड, मला गोड काय आवडतंय. तुला गोड खाल्ल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही माहिती का. ते गेली सवय. हा हा गेलं उगीच उगीच आम्ही ते का तोंडात सारखं. ते खरं येतंय. है का नाही? कडू म्हणजे खरं येत असतो. हो ग मा शंभो पप्पी द्या मला आता. वर वर उठून तू घ्या मला पप्पी. तू घे इथं 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 तू घ्यायचं करायचं तू कर. हे पप्पी असे वारं लागलं ना 2 दिवस जरा जास्त, त्यामुळे सर्दी झाली असं है ना. ते प्रवासातलेच की मग प्रवासातलं ना. प्रवासाचा वारा लागला ना, गार वारा सुटत होत ना गाडीत मी तेच सांगते, त्यामुळे सर्दी झाली असेल. चंपा पाणी कोण पिणार. नाही संपा चला आता वाजलेले आहेत 1:30 आणि क्रियांश आणि आम्ही दोघं पण आता जेवायला बसणार आहे. म्हणजे बसले ऑलमोस्ट. त्याला मी भरवतेच आणि जरा नखरे करतोय खायला. म्हणजे भाजी आज मी केली आहे वांग्याची, सिंपल वांग्याचा रस्सा भाजी केली आहे, चपाती. आज राईस नाही केला. हां ऑरेंज कलर मेट्रो ट्रेन. तर जेवण करून घेतो. मी बसलो जेवायला. ऑरेंज कलरचा सुसू केली आहे. ओके हे असंच असतं दरवेळेस मी जेवायला बसलं की काहीतरी करतोच. तर जेवण करून घेते आणि मग त्यानंतर मला व्हिडिओ एडिट पण करायचं आहे, अपलोड एक्सपोर्ट सगळं करायचं आहे. आज भरपूर काम आहे. आज काय माहिती सकाळपासून मूड थोडंसं खराब आहे. म्हणजे असं वेगळंच वाटतं, शांत शांत असं. वातावरणामुळं होतं आहे का काय माहिती नाही. घरातली कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. फक्त मला झाडून आणि फरशी पुसायचे, ते मी आत्ता नाही करणार. क्रियान झोपला ना मग करणार आहे. कारण मी झाडून जरी घेतलं ना परत राडा करतो. फरशी पुसलं ना तिथून चालत पळतो मुद्दा म्हणतो. असं करताना तो 2दा पडला. त्यामुळं तो झोपल्यानंतर ह्या 2 गोष्टी, बाकी कपडे भांडी पोटावरायचं तर सगळं झालेलंच आहे. आणि क्रियांसाठी पाणी ठेवलं होतं आंघोळीला, पण त्याने नाही केलं आंघोळ अजून. करेल उशीर आंघोळच. आत्ता जेवण झालं माझं आणि क्रियांश गेला मांडीवरच झोपलाय तो. तर त्याला आता आतमध्ये टाकते आणि मी परत माझं एडिटिंग करून घेते. दोन मिनटासाठी मी ते बघून घाबरले होते. हे जे दिसतं ना हे व्हाईट कलरचा रुमाल मीच टाकला आहे फ्रीजवरती. तो पाणी गाळण्याचा रुमाल आहे. तर काय झालं, बोलता बोलता माझं असं लक्ष असं काहीतरी वाटलं की कोणाचा तरी तो शर्ट आहे आणि तो हालतोय. नुसतं गुळ नाही रे बाबा, जर्म्स होतात असे असे करतात. लाडू लाडू खावा लागतो, लाडू भेटू का नाही रे बाबा, सगळे लाडूच खातात, नुसतं खाऊ नये. कसं माहिती आहे त्याला, बरोबर गुळाचा डब्बा शोधून काढतो. सगळं माहिती आहे कशामध्ये काय आहे. मी जरी नाही दिला ना तरी त्याचं तो शोधून काढतो. भांडी घालून
तांदूळ किती घ्यायचं आहे आपल्याला? 2-3 किलो घेऊ का? जास्त घ्यायचं आहे म्हणून मग मी क्रियांशला ठेवलं रश्मीकडं नर्सरीमध्ये. चला आज पण काय होतं तसं मला वाटलं थंडी वाजली बाहेरचं काय तर आलं तर काय असं वाटलं मला. असं होतं मला अंगामध्ये. का ताप आहे बाबा. तर मित्रांनो जेवायला बसत आहे, फक्त एका ताटात बसणार आहे आम्ही. तू शकताय ते काय आहे माहिती का? काय 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 केली हे ना मी काय? युट्यूबवर बघत होते तर मला हे साप म्हणजे हाय काय नाव नाही का तुला त्याला? काय म्हणतात काय माहिती? मी बघितलं तिथं काय तर अंडा काय तर वेगळंच आहे ते नाव. हा पण हे आता हाय काय अंडा अंडा म्हणजे बॉईल Boil केलेला अंडा. अंडा किसून टाकले आणि ते आतलं पण म्हणजे तेच किसून नाही. टाकलेले. पहिलं ते टाकलं आतमधलं जे बरं भाऊ असतं आता ना, चव ते खाल्ल्यावर काय असं वाटेल सगळं का? मिक्स केलं आणि कसं? मग हे मिक्स केलं, स्मॅश केलं आतलं जे असतं त्याच्यात ते बघू बल इथं पण आता एकच मग ताटात हे आम्ही अंडं जेवणार आहे. किसून टाकलं, बॉईल केलेलं. हे होतं क्रियांशचं अंड. पण त्यांनी खाल्ला नाही, त्यांनी थोडंसंच खाल्ला. तो कसा बघतो लगेच त्याचं नाव घेतलं की शांत बसला ना तरी पण नको वाटतं. वाटतं काहीतरी एवढं शांत खेळू बसलं. लागलाय तो, खेळू दे. त्याचे आता मस्त पुट्टे झाले, तो निवांत हलका झालाय तो आता. बरं वाटतं त्याला आता. तर मी आलो तो आज थोडंसं लवकरच आलोय रोजच्या भरण्यापेक्षा. आणि अजून दीपूला एक नवीन एक म्हणजे उद्यासाठी एक गुड न्यूज आहे. सुट्टी आहे? हा? गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय सुट्टी? टिफिन बनवायचं नाही. उद्या उद्या टिफिन उपवासच नाही. आहे की माझा माझा टिफिन बनवायचं पूर्ण नाही. दिवसाचा, हा रात्री पण नाही. रात्रीचं लागेल, रात्रीचं लागेल ना. तर आमचा सरांचा बर्थडे आहे. सरांच्या मुलाचा बर्थडे असल्या कारणानं सरांनी ऑफिसमध्ये सगळ्यांना पार्टी म्हणून तर बिर्याणीच चाललं होतं. पण काय नेमकं ठरलंय की माहित नाही, उद्या गेल्यावरच कळेल. देऊ तर का? मग उद्याचं टिफिन हे नाही टेस्ट करू सकाळ बघ. नाश्ता करणार फक्त. पप्पांना दे. ठीक आहे. हा, पप्पा बघ. तर हा, 2 मिनिटं, 2 मिनिटं. काय काय गोंधळ केला आज तुम्ही दोघं मिळून? हा? हे असं मी त्यात बघितलंय पण हे कसं खातात. हा, कांदा कसं? टाकून वरून कांदा टाकतात असा. असं कांदा टाकून मग हे घ्यायचं असं. आणि मी तर आता ट्राय नाही मलाच करत. नवीन गोष्टी मी ट्राय करत नाही पहिल्यांदा, माहिती ना. मस्त दीपू जाऊ मस्त चांगलं झालंय? मस्त झालं. खरं झालंय का? आता खरं चांगलं झालं, मला चांगलं झालं. हा. माझं आता direct तोंडावर ते असतं. लिंबू वगैरे पण पिळतात हा त्याच्यात. माझ्या डायरेक्ट तोंडावर असतं, नाही तर नाही असतं. मी जो व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये अंड्याचं ठिकरं असं सांगितलं होतं. अंड्याचं ठिकरं काय असेल तसं तर छान झालंय. नाही असेल तर मी तोंडावर बोलत असतो. कारण जे आतलं बल खात नाहीत ना, मला पण नाही आवडत बरं का ते. ठीक आहे, जाऊ दे ते. तर तुम्ही हे ट्राय करा मग. हा तुम्ही करा, काय असं तर करा. मला लागली तर भूक. आल्या आल्या माझ्या छुमला डोळ्याला काय झालं माझ्या पुपूला. आता मी जेवून घेणार आहे. तुम्ही पण बरं, या काय जेवायला. झालंय? तुमच्या घरात तुम्ही जेवू शकता, कारण इथं तर येऊ शकत नाही तुम्ही. असला तर आवर्जून येऊ शकता तुम्ही जेवायला, काय असं विषय काय नाही केलंय आहे. तू असं? काय काय झालं सोनू तुला? तिखट झाली का भाजी? ठीक आहे, ठीक हा, आहे. खा तू खा खा. तू खातो हा बघ. असं असं तोडायचं. करायचं. हम्म. अरे बापले, मग मला खाऊ घालतो. पाणी पाणी नको, पाणी. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करा. इकडे चला, ओके, बाय बाय. कसं करतो तू? काय कसं पाहिजे? दीपी कसं? ए दीपी इथं कसं? बाय बाय नाही, स्टाईल स्टाईल. तुझी स्टाईल कशी? बाय बाय. ग्रीन